स्टोरेज फुल होता त्याच्यामुळे शूटच नव्हता. हॅलो गाईज, मी आहे वैष्णवी आणि मी माझ्या मामाच्या घरी आले. मी उठायच्या आधी घरातले सगळे उठले होते. त्याच्यानंतर मी आमच्या अंगणामधल्या चुलीवरती पाणी तापायला ठेवलं होतं ते बघायला गेली. नंतर मग इथे थोडासा शेकोटी घेऊन पाणी तापण्याची वाट बघत बसली. त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर बघत बसलेले. हा धूर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर माझ्या डोळ्यावर तर खूप झोप होती. ब्रश करून चहा पिऊन घेतला. पाणी घेत असताना हा आवाज किती क्यूट येत होता, म्हणून मी म्यूट नाही केला. त्यानंतर मी पाणी अंघोळीसाठी घेऊन आले आणि तवा तापायला ठेवला. त्याच्यानंतर गाईस अंघोळी झालेली आहे आणि आत्ता वाजला आहे 1 वाजायला आलेला आहे आणि घरी कोणीच नाही आहे, कारण आजीला माझ्या दवाखान्यात घेऊन जायचं होतं. सो मावशी तिला घेऊन गेले. तर आता 1 वाजला, मी काहीच खाल्लेलं नाही आहे. तर आपण बघूया की काय बनवलं आहे घरी आणि मग खाऊन घेऊया. नंतर व्हिडिओ शूट करूया. मस्त सुकट आणि भाकरी बनवलेली होती आणि ती मी मस्तपैकी बसून खाल्ली. त्यानंतर मला खूप कंटाळा येत होता, म्हणून मी बसून वेट करत होते की कधी घरातले रिटर्न येतील. तर गाईज मी सकाळी जेवल्याच्या नंतरला व्हिडिओ शूट करायला घेतला होता. एक लॉंग व्हिडिओ मला अपलोड करायचा होता, सो मी तो शूट करत होती. पण त्यात असं झालं की मी व्हिडिओ शूट करत होती आणि करता करता थोड्या वेळाने जेव्हा संपला व्हिडिओ शूट करून मी बघायला गेली तर बघते तर स्टोरेज फुल होता. त्याच्यामुळे तर शूटच नव्हतं झाला. मग रिटर्न मी परत सगळं काही डिलीट केलं जे नको आहे गोष्टी त्या, आणि नंतर मग परत शूट केला. त्याच्यानंतर मी बघते तर ते व्हॉईस थोडा पुढे मागेच होत होता. तर मग मी रिटर्न तो एक्स्ट्रॅक्ट केला व्हॉईस पूर्ण, परत जाऊन सगळं एडिटमध्ये करून सही पुढे मागं केला पूर्ण व्हॉईस. त्याच्यामध्ये लिटरली माझा 1 तास गेला लिटरली. आणि आता मग मी बाकीची कामं करते, कारण 5 वाजलेत, सगळी यायचं टायमिंग झालेला आहे. आता वाळलेले कपडे घरी आणलेत नाही. आता मी परत जेवणार आहे, कारण मला खूप भूक लागली आहे शूट करून आणि एवढा कंटाळा पण आला आहे ना लिटरली. उरलेलं फ्रीजला ठेवून नंतर मग मी ती भांडी घासून घेतली माझ्या जेवणाची आणि त्याच्यानंतर मी सगळी केर काढून घेतला घरातला. आणि त्याच्यानंतर अळूवडी बनवायची होती तर ते मी शूट केलं आणि त्याच्यानंतर मी विसरले शूट करायला लिटरली. रात्रीचं काही शूटच नाही केलं.